मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय। 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत। सगळे सोयरे संदर्भात अधिसूचना काढली, पण कायद्यात अद्यापही रूपांतर झालं नाही आणि नेमका हाच मुद्दा उपस्थित करत जरांगे पाटलांनी आता उपोषणाचा इशारा दिलाय। गोरगरिबांचं कल्याण होतंय, त्यासाठी मी 10 फेब्रुवारीला जर 4 भिंतीच्या आत बोलून काय बोललो असतो तर सरकारच्याच पुढे केलं असतं मग मी 10 तारखेला मी कठोर आमरण उपोषण पुन्हा पुकारले, कारण मला माहिती आहे माझं शरीर साथ देत नाही। ह्या आंदोलनात काय होईल सुद्धा मला माहीत नाही, म्हणून मी शेवटचं छत्रपतींचं सुद्धा दर्शन रायगडवरून घेऊन आलोय। आज जाहीर आवाहन करतो मी, ज्या कोणाकोणाचं दुखत आहे त्यांनी इथं अंतरवाली लिहा, तुमचं लेखी सांगा मला काय काय करायचं आहे आणि असा कायदा बनला पाहिजे असं मला सांगा। 10 तारखेचं उपोषण तुम्ही म्हणतात तोवर सोडित नाही। तुम्ही म्हणतात ना सरकारचं ऐकलं नामकं केलं, जे कोण सोशल मीडियावर येतात ना ते अंतरवालीत येऊन बसा 10 तारखेला। तुम्हाला पाहिजे तसा कायदा बनवायचा नाही, महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या समोर सांगतो आता फिरून बोलायचं नाही। हा लढाच गरजवंत मराठ्यांचा आहे, ज्यांना गरज नाही त्यांचा हा लढा नाहीच आहे मुळात। गोरगरिबांना या लढ्यातून खूप मिळालं, कारण जे 70 80 वर्षात 75 वर्षात जे मिळालं नाही ते मराठा समाजाला या आंदोलनातून मिळाले। हेच मी आज समाजाला सांगण्यासाठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समाजासमोर आलोय की आपण कधी काही खोटं केलं नाही, करणार पण नाही। कधी चुकीचं पाऊल मायबाप मराठा समाजाचा अपमान व्हावा असा एकही उचललेला नाही, म्हणून आपण आज माध्यमाच्या समोर येऊन समाजाला सांगतोय। एक 10-20 जण आहेत, जास्त नाहीत ते महाराष्ट्रभरात, ते सरकारची विरोधी पक्षांची सुपारी घेऊन कंटिन्यू बोलत राहतात आणि त्यांचं म्हणणं असतं कधी काळी काय मिळालं काय नाही मिळालं, समाजात काहीतरी गैरसमज पसरायचा। परंतु ही लढाई त्यांच्यासाठी नाहीच आहे, त्यांना नाही मिळालं पण माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांना खूप मिळालं आहे। त्यांना पैसे पदं पाहिजे असतील म्हणजे हा सुद्धा हे पाठीमागचा जे सोशल मीडियावरचा विषय चालू आहे हा सुद्धा एक प्रकारचा ट्रॅपच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।